पाकिस्तान आणि अराजक यांचं असलेलं अतूट नातं संपूर्ण जगाला ठाऊक आहे. धर्माच्या आधारावर वेगळं राष्ट्र मानून भारताचे तुकडे करून पाकिस्तानची निर्मिती झाली खरी, पण स्थापना झाल्या दिवसापासूनच पाकिस्तान सातत्याने अराजकाच्या गर्तेत अडकत चालला आहे. अगदी आत्ताही पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनानं आता हिंसक वळण घेतलं आहे. हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आधीच पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना आता हे आंदोलन पाकिस्तानाला आणखीनच कठीण परिस्थितीत ढकलत आहे. नेमकं काय घडलं? हजारो नागरिक रस्त्यावर का? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रेणुका पवार आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तान आंदोलनाच्या आगीत पेटला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. 2024च्या सुरुवातीला पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी अनेक पक्ष एकत्रित आले. खरं तर इम्रान खान यांच्या पक्षाने पुरस्कृत केलेले 125हून अधिक उमेदवार जिंकत आहे असं चित्र असताना मध्येच मतमोजणी थांबवण्यात आली आणि नंतर फेरफार करून आकडेवारी बदलली गेली, असा आरोप इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाने केला होता. मात्र इम्रान खान निवडणूक जिंकले तर ते तुरुंगातून बाहेर येतील या भीतीस्तव निकालांमध्ये फेरफार केला गेला. 2018 मध्ये बहुमताने निवडून आलेल्या इम्रान सरकारवर 2022 मध्ये अविश्वासदर्शक प्रस्ताव आणून त्यांना पायउतार होण्यास भाग पाडलं गेलं. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले गेले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. अगदी यंदाच्या निवडणुकीत देखील न्यायालयाने त्याला दिलासा दिला नाही. अशातच इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या समर्थकांनी रविवारी पाकिस्तानातील सुमारे 60 विविध भागात मोठी आंदोलनं केली आणि राजधानी इस्लामाबादच्या दिशेने हजारो नागरिकांनी आपला मोर्चा वळवला. या आंदोलकांना अडवण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले, मात्र आंदोलकांनी पोलिसांना देखील फारशी किंमत दिली नाही. पाकिस्तान सरकारने आंदोलकांना अडवण्यासाठी अनेक अडथळे निर्माण केले होते, मात्र हे अडथळे तोडून आंदोलकांनी इस्लामाबादमध्ये प्रवेश केला. सध्या पाकिस्तानमध्ये आंदोलक फारच संतप्त आहेत. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी आंदोलकांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देऊनही हे आंदोलन थांबण्याचं नाव घेत नाही. राजधानी इस्लामाबाद मधील डी चौक हे एक महत्वाचं ठिकाण असून त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा आंदोलकांचा इरादा आहे. अराजक आणि पाकिस्तान हे 2 समानार्थी शब्द वाटावेत इतकी अस्थिरता या देशाने पाहिली आहे. वरून लोकशाहीचा कितीही आवडला तरी आत असलेली वकवक, अस्वस्थता, अस्थिरता दर काही वर्षांनी पुन्हा डोकं वर काढल्याशिवाय राहत नाही. विरोधी पक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यापासून ते थेट लष्करानेच देश ताब्यात घेण्यापर्यंतच्या सर्व घटना आजवर पाकिस्तानी जनतेने पाहिल्या आहेत. आजवर कित्येक राष्ट्राध्यक्षांना निरनिराळ्या आरोपांखाली अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, तर कित्येक जण आपला कार्यकाळ पूर्ण झाला की परदेशात पळून जाताना जगाने पाहिले आहे. पाकिस्तान हे राष्ट्र जरी इस्लामच्या आधारावर स्थापन झालं असलं तरीही तिथे धार्मिक अथवा जातीय समानता कधीच नव्हती. इस्लाम अंतर्गत विविध जातींमध्ये तिथे हिंसक संघर्ष सातत्याने सुरूच राहिला आहे. गेल्या काही वर्षभरापासून पाकिस्तानात देशांतर्गत जे राजकीय मतभेद आहेत त्यांची तीव्रता वाढताना दिसत आहे. इम्रान खान यांच्या समर्थनार्थ सध्या सुरू असलेलं आंदोलन खरं तर पाकिस्तान सरकार उलथवून लावण्यासाठीच आहे. इम्रान खान यांना अन्यायकारक अटक आणि देशात सुरू असलेला सगळा गोंधळ ही कारणं दाखवली गेली असली तरीही सत्ता हस्तगत करणे हाच या मागचा उद्देश आहे. आतापर्यंत गेल्या 3 दिवसातील या आंदोलनात असंख्य नागरिक मरण पावले आहेत. तसेच पाकिस्तानचे 6 पोलीस देखील या आंदोलनात मारले गेले आहेत. पाकिस्तानात सध्या कलम 245 लागू करण्यात आलेलं असून शूट ॲट साईटचे आदेश देण्यात आलेले आहेत. या गोळीबाराचं विशेष कौतुक आता पाकिस्तानी जनतेला राहिलं नाहीये. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने गोळीबार, बॉम्बस्फोट, दंगली, हिंसाचार, अत्याचार हे सामान्य पाकिस्तानी माणसाचं जीवन झालं आहे. यातून वाढलेल्या महागाईला, बेरोजगारीला, कर्जबाजारीपणाला, निकृष्ट दर्जाच्या जीवनमानाला आणि उपासमारीला पाकिस्तानी नागरिक आता कंटाळला आहे. त्यामुळे या आंदोलनाला मिळणारे समर्थन पाकिस्तान सरकारच्या चिंतेचा विषय आहे.
इम्रान खान यांच्या पक्षाने आता आंदोलन समाप्त केलं असलं तरीही भविष्यात हे आंदोलन पुन्हा उसळी घेणार नाही याची कोणतीच हमी सरकार देत नाहीये। देशात लोकशाही नांदावी यासाठी ज्या अधिष्ठानावर तो देश निर्माण झाला आहे ते अधिष्ठान लोकशाहीचा पूरक आहे का याचा विचार पाकिस्तानातील लोक कधीतरी करणार आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। पाकिस्तानातील या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा वृत्तम मराठी।